विद्यार्थी मित्रो, मी मुनतोडे एस बी अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शमशेरपूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आज आपण गणित भाग 2 इयत्ता 9वी या गणित भाग 2 चे प्रकरण क्रमांक 4 त्रिकोणाची रचना अभ्यासणार आहोत. मागील इयत्तांमध्ये आपण त्रिकोण रचना अभ्यासलेल्या आहेत. ह्या ज्या रचना आहेत त्या आपल्याला माहित आहे की त्रिकोणाला 6 घटक असतात. त्या 6 घटकांपैकी विशिष्ट 3 घटक आपल्याला दिलेले असतील तर आपण त्रिकोण काढू शकतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत, आपण त्रिकोण काढू शकतो. समजा त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिलेला असेल तर आपल्याला त्रिकोण काढता येतो. त्याचबरोबर त्रिकोणाचे 2 कोन व त्यांनी समाविष्ट केलेली बाजू हे आपल्याला दिलेले असेल तर आपल्याला त्रिकोण काढता येतो. आता या इयत्तेमध्ये आपण एक त्रिकोण रचना अभ्यासणार आहोत. ते साधारणतः आपल्याला 3 प्रकार अभ्यासायचे आहेत. या त्रिकोण रचना करण्या अगोदर आपल्याला लंबदुभाजक, रेषाखंडाचा लंबदुभाजक ती रचना आपल्याला काढता येणं आवश्यक आहे. कारण त्रिकोण रचना करण्यासाठी लंबदुभाजकाची रचना फार महत्वाची आहे आणि ती रचना जर आपण काढू शकलो तर आपण या त्रिकोण रचना काढू शकतो. मग त्यामध्ये आपण लंबदुभाजक कसा काढायचा त्याचे साधारण एक उदाहरण घेऊन आपण ती रचना कशी करायची ते बघू. समजा आपल्याला सांगितलंय की 6 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड घ्या आणि तो रेषाखंड त्याचा लंबदुभाजक काढा किंवा तो रेषाखंड दुभागा. मग आता हा रेषाखंड दुभागायचा कसा त्याची एक साधारणतः आपण रचना बघू. प्रथम आपल्याला काय सांगितलंय की 6 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड घ्या. मग आपण एक 6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड या पट्टीच्या सहाय्याने घेऊ. साधारणतः एक 6 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड घ्यायचा आहे. आता 6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड घेतला, तो आपल्याला दुभागायचा आहे. मग हा दुभागायचा कसा तर बघा, या ठिकाणी कंपाचा वापर करून आपण हा रेषाखंड दुभागणार आहोत किंवा त्याचा लंबदुभाजक काढणार आहोत. मग आपण या ठिकाणी कंपास घेऊ. कंपाचं एक टोक या ए बिंदूवर ठेवू आणि या कंपास मध्ये साधारणतः आपल्याला हा जो रेषाखंड आहे ए बी याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. मग आता इथे कंपास मध्ये आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर अंदाजे आपल्याला घेता येतं की हे निम्म्यापेक्षा साधारणतः इथे निम्म अंतर आहे, त्याच्यापेक्षा थोडस जास्त हे अंतर आपल्याला घ्यायचं आणि या कंपासच्या सहाय्याने या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला एक, आता हे निम्म्यापेक्षा अंतर घेतलं, हे कंपास मधलं अंतर आपल्याला स्थिर ठेवायचं आहे, ते बदलायचं नाही. मग आता साधारणतः वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे 2 कंस आपल्याला काढायचे. मग आपण पहिल्या बिंदूतून वरच्या बाजूला एक असं एक कंस काढला. त्यानंतर खालच्या बाजूला एक आपल्याला कंस काढायचा आहे. कंपास खालच्या बाजूला न्यायचं आणि एक कंस काढला. तीच पद्धत या दुसऱ्या बिंदूवर करायची आहे. हा दुसरा बिंदू घेतला, त्याच्या खालच्या बाजूला एक आपण कंस काढणार आहोत आणि वरच्या बाजूला एक कंस काढणार आहोत. म्हणजे पहिल्या बिंदूतून एक कंस काढला,
वरच्या बाजूला एक, दुसऱ्या खालच्या बाजूला एक, दुसऱ्या बिंदूतून एक कंस काढला, वरच्या बाजूला एक, खालच्या बाजूला, हे दोन्ही कंस म्हणजे वरच्या बाजूला काढलेले दोन कंस आणि खालच्या बाजूला काढलेले दोन कंस एकमेकांना छेदतात. आता हे जे छेदनबिंदू आहेत कंसांचे, ते छेदनबिंदू आपल्याला पट्टी सहाय्याने जोडायचे आहे. आपण पट्टीच्या सहाय्याने हे बिंदू जोडणार आहोत. साधारणतः आणि मग यातून जाणारे आपल्याला रेषा काढायची आहे. आणि मग ही जी रेषा आपल्याला मिळाली, ही रेषा म्हणजे लंबदुभाजक आहे. आता या ठिकाणी लंबदुभाजक त्याचे गुणधर्म मागील प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेले आहेतच. आता या प्रकरणामध्ये आपल्याला त्याचं गुणधर्म काय एक थोडस आपण उजळणी बघू. तर रेषाखंडाचा लंबदुभाजकाचा गुणधर्म असा आहे की रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू, हे जे बिंदू आहे या रेषेवरचे, त्या रेषेवरील प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. हा गुणधर्म या त्रिकोण रचनेमध्ये आपण विचारात घेणार आहोत. आणि मग प्रत्यक्ष त्रिकोण रचना कशी करायची ते आपण या पुढे पाहणार आहोत. आता या प्रकरणामध्ये आपल्याला साधारणतः 3 रचना आहेत. त्यामध्ये पहिली रचना आहे की त्रिकोणाचा पायालगतचा एक कोन आणि उरलेल्या 2 बाजूंची बेरीज दिलेली असेल तर त्रिकोण काढायचं कसं. आता समजा आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. आता आपण या ठिकाणी तर आपण एक उदाहरण बघू. त्रिकोणाचा पाया दिलेला आहे. समजा तो 6.3 सेंटीमीटर लांबीचा पाया दिलेला आहे. त्यानंतर समजा त्याचं नाव AB आहे. त्रिकोण ABC आपल्याला सांगितलंय. त्रिकोण ABC असा काढा की BC बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोन B बरोबर 75 अंश आणि उरलेल्या बाजू AB आणि AC यांची बेरीज 9 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि हा त्रिकोण आपल्याला काढायचा. मग साधारणतः हा त्रिकोण जो आहे तो आपण या ठिकाणी समजा हा त्रिकोण आहे. हा आपल्याला अपेक्षित त्रिकोण आहे जो आपल्याला पाहिजे. मग आता या ठिकाणी हा BC त्याला आपण समजा नाव देऊ A, B, C. तर हा त्रिकोण ABC आहे. तो आपल्याला या ठिकाणी त्याचे माप दिलेले आहे. हा जो B कोण आहे तो आहे साधारणतः 75 अंश. त्यानंतर हा जो BC आहे, हा BC आपल्याला दिलाय 6.3 सेंटीमीटर. आता या ठिकाणी AB आणि AC या दोघांची बेरीज 9 सेंटीमीटर, या दोघांची बेरीज 9 सेंटीमीटर. परंतु आपल्याला
AB ची लांबी किती, AC ची लांबी किती माहित नाही. मग आता ही रचना करायची कशी, तर आपल्याला साधारणतः सरळ माप घेता येतं. म्हणजे एका रेषेवर असेल तर त्याची लांबी आपल्याला मोजून घेता येते. म्हणून आपल्याला AB या रेषाखंडावर दुसरा एक रेषाखंड असा घ्यायचा आहे की तो रेषाखंड AC इतका असेल आणि तो रेषाखंड आणि AB यांची बेरीज आपल्याला 9 मिळाली. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल, हा जो AB आहे आणि तो दुसरा रेषाखंड आहे, साधारणतः दुसरा जो रेषाखंड आहे त्याची लांबी किती असली पाहिजे, 9 सेंटीमीटर. आणि मग आपल्याला हे दोन बिंदू आपण जोडणार आहोत. आता हा जो BD ज्याला आपण समजा नाव दिलं D, हा D आहे. हा जो बिंदू आहे तो D आहे. आता त्यात BD अंतर किती आहे, 9 सेंटीमीटर. मग आपल्याला काय करायचंय, हा जो AD आहे हा AC इतका घ्यायचा. म्हणजे AC अंतर AD इतका असलं पाहिजे. हा AC मिळवायचा कसा, म्हणजेच आपल्याला दुसऱ्या बाजूने विचार करायचा की हा जो A बिंदू आहे हा तो D आणि C पासून समान अंतरावर आहे. याचा अर्थ हा जो A बिंदू आहे तो A बिंदू कसा असला पाहिजे, साधारणतः हा जो A बिंदू आहे तो या DC चा काय असला पाहिजे, लंबदुभाजक असला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा जो लंबदुभाजक आहे तो या ठिकाणी हा लंब असेल आणि तो आपल्याला या ठिकाणी लंब काढायचा. मग तो लंबदुभाजक इथे छेदेल, त्याला A नाव देऊन आपण AC जोडणार आहोत. म्हणजे ही रचना करायची कशी, BC आपण प्रथम 6.3 सेंटीमीटर घेणार. B चं माप आपल्याला साधारणतः 75 अंश दिलेलं आहे ते घ्यायचं. BD ची लांबी 9 सेंटीमीटर घ्यायची. DC जोडायचा. DC जोडल्यानंतर DC या बाजूचा लंबदुभाजक काढायचा. तो लंबदुभाजक BD ला ज्या बिंदूत छेदेल त्याला A नाव द्यायचं, AC जोडायचं. अशा पद्धतीने ही रचना आपल्याला करायची. मग आता ही रचना आपण करणार आहोत बघा. पहिल्यांदा आपल्याला 6.3 सेंटीमीटरचा एक रेषाखंड घ्यायचा. आपण आता पहिल्यांदा 6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड घेऊ. 6.3 सेंटीमीटर लांबीचा आपण रेषाखंड घेतला. आता या रेषाखंडाच्या B बिंदूचा अंतर किती आहे, B कोण किती आहे, 70 मापाचा आहे. मग आपण 70 मापाचा कोण या ठिकाणी घेऊ आणि माप घ्यायचं आहे आपल्याला 75 अंश. 75 अंश साधारणतः इथे, आणि मग यातून जाणारा आपल्याला किरण काढायचा आहे. हा किरण आपण काढला. मग आता किरण काढल्यानंतर आपल्याला काय करायचंय, ह्या किरणावर 9 सेंटीमीटर या ठिकाणी आपण थोडस
आकृती पुन्हा एकदा काढू आपण. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण 6 सेंटीमीटर 6.3 सेंटीमीटरचं एक रेषाखंड काढला. कोन बी हा आपल्याला 75 मापाचा घ्यायचा. मग त्यातून किरण काढला. हा किरण आपण घेतला आणि मग या किरणावर 9 सेंटीमीटर एवढं अंतर आपल्याला कंपास मध्ये घ्यायचं. आपल्याला 9 इतकं अंतर आपण कंपास मध्ये घेणार आहोत. आणि मग या बिंदू बी मधून आपल्याला त्या किरणावर 9 सेंटीमीटर कंस करायचं. कंस केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, हे दोन बिंदू जोडणार आहोत. आता हे दोन बिंदू आपण जोडले. आता आपल्याला काय करायचंय, हा जो समजा आपण यांना नाव देऊ, हा बी, त्यानंतर हा सी. आता इथे जो बिंदू आहे तो आपल्याला मिळाला डी. मग आता DC चा आपल्याला लंबदुभाजक काढायचे. पुन्हा रचना कंपास वापरून आपल्याला लंबदुभाजक काढायचे. मग आता साधारणतः आपण पहिल्यांदा कंपास या सी बिंदूवर ठेवू आणि त्याच्या साधारणतः निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घेऊ. तर हे अंतर निम्म्यापेक्षा जास्त आहे आणि त्याच्या या बाजूला एक आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला एक, असे दोन कंस आपण टाकणार आहोत. त्यानंतर हे जे कंपास आहे ते आपण डी बिंदूवर ठेवू आणि मग त्याच्या या बाजूला एक त्याच्या दुसऱ्या बाजूला एक कंस टाकू. आता हे कंस टाकल्यानंतर हे जे छेदनबिंदू आपल्याला मिळाले इथे एक आणि इथे एक, यातून जाणारे आपण रेषा काढू. आता ही जी रेषा आहे ती रेषा म्हणजे या DC चा लंबदुभाजक आहे. माझा लंबदुभाजक या ठिकाणी छेदला, त्याला नाव आपण देणार आहोत ए. आणि मग ए आणि सी हे दोन बिंदू आपल्याला पट्टी सहाय्याने जोडायचे. आणि हा आपल्याला त्रिकोण ABC जो आपल्याला पाहिजे तो त्रिकोण मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण ही त्रिकोण रचना केलेली आहे. प्रथम आपल्याला या आकृतीमध्ये काय करायचंय परत एकदा सांगतो. हा BC काढायचा आहे दिलेल्या मापाचा 6.3. समजा आपण इथे माप केलं 6.3. त्यानंतर हा जो कोण आहे तो
75चा हे जे अंतर आहे ते साधारणतः आपण 9 सेंटीमीटर घेणार. मग आता BCचं अंतर आहे 6.3. हा बी कोण काढायचा आहे 75 अंश. त्याच्यावर डी बिंदू असा घ्यायचा ज्याचं अंतर बी पासून 9 आहे आणि मग DC जोडायचं आहे. DC जोडल्यानंतर त्याचा लंबदुभाजक काढायचा. तो लंबदुभाजक ज्या बिंदूत छेदेल त्याला ए नाव द्यायचं आणि AC जोडायचा म्हणजे आपला हा ABC त्रिकोण मिळतो. आता तो मिळतो की नाही तर बघा, हा लंबदुभाजक आहे, हा लंबदुभाजक आहे. तर लंबदुभाजकावरचा ए बिंदू हा डी पासून समान अंतरावर असेल, म्हणजे AD आणि AC हे अंतर समान असेल. आता AB आणि AD, AB अधिक AD बरोबर 9. आता AB आणि AD यांची बेरीज 9, कारण ते अंतर घेतलंय आपण 9 सेंटीमीटर. आणि मग AD आणि AC समान आहे म्हणजेच आपल्याला काय मिळेल, AB अधिक AC बरोबर 9. म्हणजेच आपल्याला आपला जो अपेक्षित त्रिकोण आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे. धन्यवाद.